यार मैत्रिणींनो, बघा माझा व्हिडिओ बनवायचा आज ना दसरा होता. काही असं मनातही नव्हतं, ध्यानातही नव्हतं. मी आता ही चिल्लर ना धुतलेली आणि त्याच्यात मला हे स्वामीजींची फोटो भेटला. बघा मी ना कृष्ण सखाची देणगी दिलेली ना, तेव्हा मला हा कॉईन भेटलेला. पण घासला आता मी नाही निघाला, जास्ती नाही निघाला. हे बघा लड्डू गोपाळ मंदिराची देणगी दिलेली, त्याला मला हा कॉईन भेटलेला. किती जड आहे ना, नाही सांगू शकत, खूप जड आहे. हा मला इथून भेटलेला वसई मठावरनं, गुरूंकडनं भेटलेला, आपल्या रामानंदाचार्यजींकडनं. पण ही चिल्लर दाखवायचं कारण तुम्हाला एवढंच आहे की ही चिल्लर जो मी 15 वर्षापासून जमा करत असेल, जास्ती म्हणा. हे बघा माझी अशी याची पूजा मी अक्षय तृतीयेला करत असते. आणि ही चिल्लर मी आज पूजा केली, धुतली वगैरे ना. ती दसरा होता म्हटलं धुवावं. पण मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगते हे व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे. तुम्ही अशी चिल्लर ना घरात आपले भाजीचे सुट्टे पैसे येतात बघा, ती वेगळी जमा करत चला. एक तर देवाजवळ ठेवा, एक तर कपाटामध्ये असं काचेचं वाडगं घ्या, काचेचंच वाडगं घ्या, नाही तर असं माठ घ्या. त्याच्यामध्ये ना अशी थोडी 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 करत जमा करत चला. बघा तुम्हाला लक्ष्मी कधीच कमी पडणार नाही. जर तुम्ही असा पैसा जमा ठेवला ना घरामध्ये, लक्ष्मी कधी कधी कमी नाही पडत आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं सांगते, अनुभव घेऊ शकता तुम्ही. मलाही कळत नाही कधी एवढी चिल्लर जमा झाली माझ्याकडनं. ही दिसायला तुम्हाला खूप कमी दिसते, पण खूप चिल्लर जास्ती आहे ही. जो मी खूप 15 वर्षापासून जमा करत असेल समजा ही, पण एवढी आहे ना, नाही सांगू शकत. म्हणजे त्याचा अंदाज नाही देऊ शकत मी तुम्हाला, एवढी मोठी चिल्लर जमा झाली. आणि खरंच सांगते मी, अशी चिल्लर जमा करा. जे आपल्या भाजीतले 2 रुपये 4 रुपये उरतात ना, ते हळूहळू करत 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 जमा करा. आता माझ्याकडनं परवाच्या दिवशी मी अक्षरशः चेक केले ना, तर 9 कॉईन वैष्णवदेवीचे निघाले याच्यामध्ये. 5चे 9 कॉईन वैष्णवदेवीचे. त्याच्यावरती कुठलं साल वगैरे नाही आहे. पण हेच ना की कधी कुठला कॉईन कधी कुठे म्हणजे किती किमतीचा होऊ शकेल आपल्यालाही माहिती नाही पडणार. आणि आपल्या पुढच्या पिढीला दाखवायलाही येईल की पहिले असे 4 आणे होते, 8 आणे होते, रुपया होता. आणि त्याच्यामुळे लक्ष्मी पण स्थिर राहते बघा. जर आपण सगळंच खर्च करत बसलो ना, खरंच मी ज्या महिला आहेत ना अशा, म्हणजे की बाबा खूप गरीब परिस्थितीतून निघतात, पैसे नाही करतात, पण तुम्ही अशी चिल्लर ठेवायला शिका. देवा म्हणजे वेगळी अशी काचेच्या याच्यामध्ये, तुमच्या घरामध्ये कधीच पैसा कमी नाही पडणार. मी माझ्या स्वतःच्या विश्वासावरनं सांगते. आणि मी कधीही कुठलेही व्हिडिओ स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कुठलेच व्हिडिओ बनवत नाही मैत्रिणींनो. मीच नाही, माझी सून आणि माझी मुलगी आता असेच जमा करायला लागले. त्यांच्याकडे पण असे तिकडचे भरपूर कॉईन जमा होऊन जातात. माझ्या मुलीने ते एकदा फ्रान्सवरनं येतानाच अशीच चिल्लर जमा केलेली. जो इंडियाचे 1 ते 1.5 लाख रुपये तिचे जमा झाले होते, अशी सवय होती म्हणून. येताना तिने ट्रान्सफर केले तर तिची एवढी जमा झाली रक्कम. तेच सांगते, अशी जमा करत चला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय सिया.